किती दिवस आपण पळवाटा शोधणार आहोत? मनवा, मनवा ऐक ना, काय झालं सखी? राजवीर जिजूंना मी गावात येताना पाहिलंय. मनू, मनू, कुठे निघालीस तू? आई, मला बाबांसमोर राजवीरशी काही बोलायचं नाही. एकटी नको जाऊ, मी पण येते. नाही आई, प्लीज. मला माहितीये या सगळ्यात तुलाही खूप त्रास झालाय आणि ही माझी लढाई आहे. मला लढू दे. मनू, काकू, अहो काही कळलं का तुम्हाला राजवीर कुठं गेलाय ते? तोच विचार करतोय. ना आयुष्यभर फक्त विचारच करत बसा. हो, मग तू सांग ना, कुठे गेला असेल तो? मला असं वाटतंय ना, त्या मनवाला आणायला गेला असणार. म्हणजे असूच शकतं. असू शकतं, काय असू शकतं की मनवा इकडे येऊ नये म्हणून काहीतरी करा ना तुम्ही. पण मला एक कळत नाहीये, एवढा अपमान झाल्यावरती येईलच का परत? त्यांचं कसं असतं माहितीये तुम्हाला? आधी भांड भांड भांडतील आणि पुढच्या 2 मिनिटात हातात हात घालून गुल्लू गुल्लू गप्पा मारत बसतील. नाही ग, या वेळेला वेगळं आहे थोडं. नाही, वेगळं तर नेहमीच असतं, पण ती मनवा 2 शब्द राजवीरशी गोड गोड बोलते आणि राजवीर लगेच पागळतो. तो राजवीर सुद्धा तिची समजूत घालू शकतो, कळलं का? नाही, असं व्हायला नको ग. तिने परत येते कामा नाही, नाही तर आपल्या अडचणीत वाढ होईल. अडचणी वाढायला आधी कमी तर व्हायला पाहिजेत ना. असं काय करतेस रंजू? आता बघतेस ना, सगळं आपल्या मनासारखं होत आहे. हाता तोंडाशी घास आला, त्याला उद्ध्वस्त होताना पाहत नाहीयेस का तू? कुठे काय, त्याच्या बोलण्यावर तर मला तसं काही वाटत नाही. रंजू, बोलण्यावरनं नाही, जरा चेहरा वाचायला शिक, म्हणजे कळेल. अहो पण तुमच्या माई येत ना तिला फूस लावायला. त्यांनी तिच्यासाठी खाणं पिणं सोडलंय. नाटकं करतात नुसती. त्याने काय नाही फरक पडत. हो का? तेव्हा मनवाला कळलं ना माईने तिच्यासाठी खाणं पिणं सोडलंय, तर धावत पळत इकडे येतील बघा. हे भाई, असं काहीतरी बोलू नकोस, नाही तर ती येणार नसेल, ती तुझ्या बोलण्याने येईल परत. त्यापेक्षा तुम्ही असं काहीतरी करा ना की ती या घरात पुन्हा कधी येऊ शकणार नाही. आता फक्त राजवीर आणि मनवाची भेट होता कामा नये. बरं झालं तुम्हीच बाहेर आलात. काय झालं? नाही, काही झालं नाही. तुम्हाला उगाच वाटेल मी तुमची माफी मागायला आलोय, तर तसं काही नाही. असं काही विचार आला असेल तर काढून टाका डोक्यात. नाही, माफी मागायला आला असता तरी त्याचा काही उपयोग झाला नसता, कारण तुम्ही माफी मागितली असती तरी मी घरी आले नसते. नाही, तुम्हाला आमच्याबद्दल जर काही वाटत असतं तर तुम्ही आला असता परत. ते वाटत नाही म्हणूनच तर घर सोडण्याची चूक केली तुम्ही. राजवीर, कसं आहे ना, जगात प्रत्येकाला त्याचा त्याचा सेल्फ रिस्पेक्ट असतो. तुम्ही माझ्यावरती जे आरोप केले ते मला नाही आवडले आणि म्हणून मी घर सोडून आले. मला नाही वाटत मी काही चूक केली. हा, तुम्हाला कन्व्हिन्स करायला नाही आलोय मी. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही गेल्यापासून माईने खाणं पिणं सोडलंय. त्यामुळे आता घरी यायचं की नाही ते तुम्ही ठरवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यात जर माईच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, तर त्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल. राजवीर आले होते, सहजच आलेले, पण ऑफिसला जायला उशीर होतो ना, मग घाईने निघून गेले, थांबले नाही.
झालं खोटं बोलून की आणखीन काही खोटं बोलायचं बाकी? बाबा तू माझ्याशी असं वागू शकते याच्यावर माझा विश्वासच बसत नाही. मी अशी अपेक्षा केली नव्हती. खोटं बोलण्याचे संस्कार मी तुला कधी दिलेच नाही. माझी मनू माझ्याशी एवढं खोटं कशी काय बोलू शकते? बाबा 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 प्लीज ऐकून. की काय चालू असेल का तिथे? काय माहित काकू. काय झालं? तुम्ही बसा ना. बाबा बाबा काळजी नका करू. एवढं सिरियस काहीच नाहीये. जी गोष्ट मी माझ्या डोळ्यांनी बघितली ती खोटी आहे असं म्हणायचंय तुला? सखी तुला माहिती होतं ना? माहिती होतं ना तुला? काका ते मग का नाही सांगितलंस? आरती एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. तुझ्याकडनं ही अपेक्षा केली नव्हती. अहो नाही, ही एवढी मोठी गोष्ट नव्हती म्हणून तर नाही ना सांगितलं तुम्हाला. खोटं बोलू नकोस. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तुम्ही माझ्याशी खोटं बोला. तुम्ही सगळ्यांनी मला दुखवलं. बाबा बाबा मी खरं सांगते, टेन्शनचं खरंच काही कारण नाहीये. मनू तू घर सोडून आली आहेस आणि तू मला सांगतेय की टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. मुळात गोष्ट छोटी आहे का मोठी हा प्रश्नच नाहीये. मला आश्चर्य वाटतं की तुम्ही मला अंधारात ठेवलं. आणि आरती तू तू काय साध्य केलंस? अहो तुम्ही उगाच गैरसमज नका करून घेऊ. हे सगळं आम्ही तुमच्या तब्येतीसाठी केलं. अरे पण गरज काय होती? इतक्या वर्षात तू मला ओळखलं नाहीस का की माझ्या लेकीच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडतंय हे ऐकून मी मरणार नव्हतो? म्हणू तुझ्या लग्नात मी तुझं कन्यादान केलं नाही, कारण तुझं लग्न जरी झालं तरी तू माझी आयुष्यभरासाठी जबाबदारी आहे म्हणालो होतो ना. मी म्हणालो होतो ना. मग तरी का लपवलं की आता तुला तुझ्या बापावर विश्वासच राहिला नाही? बाबा प्लीज असं नका बोलू. मग कसं बोलू? लग्नाआधी मी राजवीर विषयी तुला खूप सांगायचा प्रयत्न केला, पण तेव्हा तू माझं ऐकलं नाहीस. तेव्हा सुद्धा तू माझ्यावर अविश्वास दाखवलास. म्हणून हे सगळं सांगायचा का प्रयत्न करत होतो? कारण मला आजचा दिवस बघायचा नव्हता. मला तुझ्या डोळ्यात अश्रू बघायचे नव्हते. बाबा 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 प्लीज दरवाजा उघडा. बाबा प्लीज दरवाजा उघडा. प्लीज एकदा ऐकून घ्या ना. बाबा मी हे सगळं तुमच्यापासून लपवलं कारण मला तुम्हाला त्रास होऊ द्यायचा नव्हता. मला तुमची काळजी वाटत होती बाबा. आणि बाबा तुमच्याशी खोटं बोलताना मला खरंच खूप त्रास होत होता. बाबा मला मला तुमच्यावरती कधीच अविश्वास दाखवायचा नव्हता, पण माझ्याकडे खरंच दुसरा ऑप्शन नव्हता. प्लीज समजून घ्या प्लीज. बाबा प्लीज. बाबा माझ्याकडून जरी चूक झाली तरी तुम्ही मला माफ नाही करणार तर कोण करणार? बाबा आय एम सॉरी बाबा. मी खरं सांगते, मी मुद्दाम नाही केला. आय एम रिअली सॉरी बाबा. मी यापुढे असं कधीच नाही करणार. कधीच नाही करणार. आय प्रॉमिस. मनू
तू खरं सांगितल्यानंतर जेवढा मला त्रास झाला असताना त्याच्यापेक्षा कित्येक पटीने त्रास तू माझ्यापासून हे सगळं लपवलं म्हणून झालं. म्हणून आयुष्यामध्ये किती संकट आली तरी स्वतःला कधीही एकटं समजायचं नाही. आम्ही सदैव तुझ्या बरोबर आहोत आणि यापुढे कुठलीही गोष्ट आमच्यापासून लपवायची गरज नाही. तुझं दुःख, तुझ्या अडचणी कधीही तुझ्या एकटीच्या नसणार आहेत. असं मग गुड मॉर्निंग माई. माई, किती दिवस असा चेहरा पाडून बसणार आहेस तू? काही हवंय का तुला? मला काही नकोय ग. माई, तुझी काळजी वाटते म्हणून बोलायला. मी अगदी ठणठणीत आहे. काळजी वाटण्याची काही गरज नाही. जेवण खाणं सोडून कोणी ठणठणीत राहतं? मनवा परत आल्याशिवाय मी काहीही खाणार नाही. माई, असं वागून कसं चालेल? मोहन, नको ना पुन्हा तेच तेच बोलूस. आधीच मला इथे कसं तरी होतंय. कसं तरी होतंय म्हणूनच सांगतोय, जेवून घे. तुला शेवटचं सांगते, नकोय मला. आई, मला कळतच नाही तू उपाशी राहून काय होणार आहे? का स्वतःला त्रास करून घेतेस? राजवीर आणि मनवामध्ये वाद आहेत, त्यांचं ते बघून घेतील. त्यांचे ते बघून घेतील म्हणजे काय? मी काय फक्त हातावर हात ठेवून त्यांचा संसार तुटताना बघत बसू? आता तुला कसं समजावं ना तेच कळत नाहीये मला. तू मला समजवण्याच्या भानगडीत पडू नकोस. काही झालं तरी मी राजवीर आणि मनवाचा संसार तुटू देणार नाही. आणि यापुढे मला कोणतेही सल्ले आणि उपदेश नकोय. माई, पण हे बघ, मी काय म्हणतो, आता हे भांडण मिटू नये म्हणून मलाच प्रयत्न करावे लागणार. राजवीर, आज लवकर घरी आलास? का काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काय, उलट आनंद झाला लवकर घरी आलास म्हणून. मग मग थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. वेळ नाही माझ्याकडे. 2च मिनिटं आधी. लवकर बोल. तुझं काही बोलणं झालं मनवाशी? माईची काळजी वाटते म्हणून बोलतोय. तुला तर माहितीये माईची औषधं चालू, तर अशी उपाशी राहिली तर त्रास होईल रे तिला. मी काय म्हणतो, जे झालं ते झालं. पण मी असं करू का, मी मनवाच्या घरी जाऊ, तिला समजावून तिला घरी घेऊन येतो. काही गरज नाहीये, तुझ्या कामाचे काम ठेव. मला हे सगळं पाहवत नाही रे राजवीर. अरे माईला त्रास होतोय, निदान माईसाठी तरी. तुला एकदा नाही सांगितलं ना? माई, माई का असं वाटतेस तू? राजवीर, यावर माझं आधीच बोलून झालंय. आता या विषयावर मला काही बोलायचं नाही. मनवांचा फोन आला होता तुला? नाही का? त्यांच्याकडे जाऊन आलो. मग काय म्हणाली मनवा? त्यांना सांगितलं तुझ्याबद्दल. मग काय तेच म्हणून विचारलं फोन आला होता. नाही. बघितलं माई, त्यांना सांगून सुद्धा फोन नाही केला त्यांनी. अरे करेल ती. पण चुकीचं आहे ना माई. ऍटलीस्ट तुझ्यासाठी त्यांनी फोन केला पाहिजे की नाही? कळलं त्यांना किती काळजी आहे आपली. नाही, आता जाऊन आलो ना त्यांच्याकडे, पण तरी त्यांना नाही यायचंय, तर तू तरी कशाला उपाशी राहतेस? चल थोडं खाऊन घे. चल. आधी मला सांग, ती नक्की काय म्हणाली ते.
काय म्हणणार आहे त्या? त्यांना नाही यायचंय परत इकडे. मग इकडे तू त्यांची काळजी करत बसली आणि तिकडे त्यांना काहीच नाहीये. कशाला विचार करतेस एवढा? चल तू जेवून घे. आणि स्पष्ट सांगायचं झालं तर मला नाही वाटत त्यांना इकडे यायचंय परत. मनवा, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. खूप चुकीचं वाटतंय. तुम्हाला आता माईबद्दल पण प्रेम आणि आदर राहिला नाही का? नाही, तुम्हाला यावंच लागेल मनवा परत. तुम्हाला यावंच लागेल. आई, अगं काय झालं? बाबांनी मला माफ केलं. खरंच? म्हणू आता डोळ्यातून अजिबात पाणी नाही काढायचं हा. मनावरचं ओझं अगदी हलकं झालं असेल नाही? खूप बरं वाटतंय. आता तुला कळलं ना, आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. आता कसलंच टेन्शन घ्यायचं. मी काही मदत करू? नाही, नको. करते मी. ठीक आहे. हे म्हणू, हा राजवीर कशासाठी आले होते? म्हणजे काय म्हणाले ते? तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय, तुम्ही गेल्यापासून माईने खाणं पिणं सोडलंय. त्या सगळ्यात जर माईच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, तर त्याला तुम्ही रिस्पॉन्सिबल असाल. आई, मला माईंना फोन करावा लागेल. का ग बाळा? काही काळजी करण्यासारखं आहे का? मी परत येत नाही तोपर्यंत माई जेवणार नाही असं म्हणाल्यात. त्यांनी जेवण सोडलं. अरे देवा, तू कर फोन कर त्यांना लगेच. जा. हो. हॅलो माई, मनवा, अगं तुझ्या फोनची किती वाट बघत होते मी. असं कोणी करतात का? तुझा फोन नाही आला म्हणून मला किती काळजी वाटत होती. सॉरी माई. सॉरी कशाला म्हणतेस? फक्त तुझी काळजी वाटते, बाकी काही नाही. माई, तुम्ही अजिबात काळजी नका करू. मी एकदम ठीक आहे. आणि मी तिथून निघून जरी आले असते तर याचा अर्थ असा होत नाही की मी तिकडच्यांशी संबंध तोडलेत. राजवीर मला म्हणाले की तुम्ही नीट खात पित नाही आहात. तुम्हाला माहिती आहे ना तुमची तब्येत कशी आहे. इच्छाच होत नाही ग मला. असं म्हणून कसं चालेल माई? मला इथे खूप काळजी वाटते तुमची. एवढी काळजी वाटते ना, मग राजवीर बरोबर परत का नाही आलीस तू? माई, यावर काय बोलू मला खरंच कळत नाहीये. पण खरंच जे काही झालं ते सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडचं होतं. मान्य आहे मनवा मला, पण तू समजूतदार आहेस ना. माई, मला आता काहीच सांगता येणार नाही. पण प्लीज थोडा वेळ जाऊ द्या. मी येईन परत. खरंच? कधी येणार आहेस? आता नाही सांगता येणार माई. अगं असं कसं? माई, खरंच आता काही सांगता येणार नाही. पण तुम्ही प्लीज हट्ट सोडा. खाऊन घ्या काहीतरी. तब्येतीची काळजी घ्या प्लीज. ठीक आहे, लवकर ये, मी वाट बघते तुझी. हो, पण आधी तुम्ही मला वचन द्या की काहीतरी खाऊन घ्या. हो, खाईन मी. ठीक आहे माई, यापुढे मला कुठलीही तक्रार नको आहे. नाही येणार. ठीक आहे, काळजी घ्या. ठेवू मी? हो, ठेव.
एवढ्या लवकर झोपलात? मग तुम्ही का उशीर करता रोज यायला? तुम्हाला माहिती आहे ना, काम आटपायला उशीर लागतो. आणि मला उशीर झाला तर तुम्ही माझी वाट सुद्धा नाही बघणार. नाही. तुम्ही खरंच माझी वाट सुद्धा नाही बघणार? नाही सांगितलं नाही का तुम्हाला? ठीक आहे, येते मग. मनवा थांबा. हात सोडा माझा. मनवा मी थांबा म्हणतोय. राजवीर, हात सोडा माझा. मनवा मी थांबायला. मनवा. अजूनही मनवाचा फोन आला नाहीये. कशा राहू शकतात त्या माझ्याशिवाय?